राज्यातील उर्वरित 23 नगरपालिकांसाठी आज मतदान होतंय। स्थगित झालेल्या नगरपरिषदा नगरपंचायतींसाठी आज मतदान होतंय। सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे, तर उद्या सर्व निवडणुकांचा निकाल लागणार आहे। तर कोणत्या जागांवर आज मतदान होतंय त्यावर एक नजर टाकूयात। अंबरनाथ, बारामती, फुरसुंगी, उरुळी देवाची, कोपरगाव, याबरोबरच देवळाली प्रवरा, पाथर्डी, नेवासा, मंगळवेढा, अनगर, महाबळेश्वर, फलटण, फुलंब्री, मुखेड, धर्माबाद, निलंगा, रेणापूर, वसमत, अंजनगाव, सुरजी, बाळापूर, यवतमाळ या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडते। वाशिम, देऊळगाव राजा, देवळाली प्रवरा आणि घुग्गुस, तर याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आपले प्रतिनिधी रवी ढोबळे सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत। रवी, आपण पाहतोय राज्यातल्या उर्वरित 23 नगरपालिकांसाठी आज मतदान होतंय। कशा पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पडते आणि प्रशासनाने कशा पद्धतीने या सगळ्याचं नियोजन केलंय? निश्चितच अंकिता, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ असेल, मंगळवेढा असेल आणि पंढरपूर असेल या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे। सकाळपासूनच 11°C ते 12°C तापमान असल्याने मतदारांची जी आहे ती तुरळक गर्दी सध्या मतदार केंद्रावर पाहायला मिळत आहे। मी सध्या उभा आहे मोहोळ तालुक्यातील इंदिरा गांधी या कन्या प्रशालेतील मतदान केंद्रावर। प्रभाग 5 मधील मतदारांनी जे आहे ते तुरळक गर्दी केलेली आहे। 3 जागांसाठी जे आहे मोहोळ नगर परिषदेच्या 3 जागांसाठी जे आहे ते ही मतदान प्रक्रिया जी आहे ती आज पार पडत आहे। मतदारांची गर्दी जी आहे ती तुरळक दिसत आहे। हवेमध्ये थंडीचं वातावरण असल्यामुळे मतदार जे आहे आत्ता बाहेर पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। अंकिता, निश्चित रवी, मात्र अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये किंवा कुठल्याही प्रकारे बोगस मतदान होऊ नये यासाठी प्रशासनाकडून कशा पद्धतीने काळजी घेण्यात आली आहे? निश्चितच अंकिता, प्रशासनाच्या वतीने प्रत्येक मतदार केंद्रावर जे आहे ते चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। निवडणूक अधिकारी जे आहेत ते इथे ठाण मांडून बसलेले आहेत, त्यामुळे दुबार मतदान जे आहे ते करता येणार नसल्याचं चित्र आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। निश्चित, धन्यवाद रवी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।